सो प्रोटेक्शन, प्रायव्हसी आणि प्रिव्हेन्शन हे अँगल ठेवून हा ऍक्ट आला होता. सो प्रिव्हेन्शन कशाचं, तर तुमचा ज्यावेळी पर्सनल डेटा कोणाला तरी ट्रान्सफर होतो त्याचं काहीही होऊ शकतं, काहीही म्हणजे काही होऊ शकतं. विथ द करंट ट्रेंड्स ऑफ सायबर फ्रॉड्स वी कॅन सी दॅट देअर कॅन बी एन नंबर ऑफ इंटरपोलेशन्स. त्याच्यामध्ये चेंज करून तो डेटा कुठे कशा पद्धतीने वापरला जाऊ शकतो हे आपण कॉन्टम्प्लेट पण करू शकत नाही. जस्ट एक एक्झाम्पल देते आमच्याच प्रॅक्टिस मधलं, दो नॉट रिलेटेड विथ दिस टॉपिक. आमच्याकडे एक केस आली होती याच्यामध्ये आधार कार्डचं फोर्ज केलं होतं त्या व्यक्तीनं आणि एक प्रॉपर्टी विकली. ओके, सो आधार कार्डवरचा फोटो जो होता तो बदलला आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं स्वतःचा फोटो घातला आणि ऍक्च्युअल सेल ट्रान्झॅक्शन केलं. सो बघा, म्हणजे आपण फार पटकन आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असे देतो, पण त्याचं काय काय इम्प्लिकेशन्स होऊ शकतं. नंतर आम्ही ते क्रिमिनल पोलीस केस केली, सिव्हिल कोर्टात दावा करायला लागला डिक्लेरेशनचा. पण यु नो इट टेक्स टाइम. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत मार्गावर आणायला वेळ जातो. त्यामुळे कुठेही आपण ज्यावेळी आपले पर्सनल गोष्टी देतो त्यावेळी ते कशासाठी देतोय हे पण बऱ्याचदा क्लिअर करावं लागतं, की वी आर गिव्हिंग दिस ओनली फॉर एम्प्लॉयमेंट व्हेरिफिकेशन, वी आर गिव्हिंग दिस ओनली फॉर द पर्पज ऑफ पासपोर्ट व्हेरिफिकेशन. पण ज्यावेळी डिजिटली देतो त्यावेळी कसं कळणार आहे ना. बऱ्याचदा आपण फाईल्स जस्ट पाठवून देतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, ईमेलवर पाठवतो. मग त्यासाठी कुठला तरी एक ऍक्ट असला पाहिजे ज्याच्यातून जो कोणी डेटा ट्रान्सफर करतोय त्याची सिक्युरिटी बघितली जाईल. त्यासाठी हा ऍक्ट आलेला आहे. आय होप इट्स अंडरस्टँडेबल आणि काही शंका नाहीयेत कुणाच्या जास्त. शंका आता विचारू का हो, नंतर? विचारा ना. फक्त असं लिहिलं आपण की दिस इज सबमिटेड फॉर सो अँड सो व्हेरिफिकेशन, फ्रॉड कसा थांबल? म्हणजे काय आहे आता समजा त्यांनी तुमचं फोटो मी आधार बदलला, कार्ड फोटो घेतलं. बदलला म्हणता ना तुम्ही, हो, आणि हो, समजा तसंही होऊ शकतं. पण काय आहे सांगते मी तुम्हाला, आता मी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड माझ्याकडे आलं, त्याच्यावर काहीच नाहीये. उद्या मी एखादं जाऊन सिम पण विकत घेऊ शकते त्या नावानं. पण जर मी तिथं खाली लिहिलं असेल, तर जर मी फिजिकली सबमिट करायला गेले, जेव्हा फिजिकल सबमिशनचा प्रश्न येतो, जर त्याच्यामध्ये खाली मी पर्पज रिस्ट्रिक्ट केला असेल, तर मग तिथं म्हणणारा व्यक्ती म्हणणार अरे हे बँकेसाठी दिलेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर सिम कार्ड कसं घ्यायला आलाय? मग इट इज नॉट अलाउड. पण डिजिटली देतो त्यावेळी मात्र प्रश्न येतो. डिजिटली आपण ट्रान्सफर करतो ते ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, काय प्रोटेक्शन्स आपण घेऊ शकतो, त्यासाठीच आपण हा स्टडी करणार होता. सो डेफिनेशन्स खूप आहेत आपल्याला. सरांनी जसं म्हणलं की आपण ते हे करू शकतो, काय म्हणतात, आता ठीक आहे, ते जे लिहितो आपण स्टेटमेंट पेनाने ते खाली लिहितो, ते फोल्ड करून एक फोटो कॉपी काढून मग ते हो, होऊ शकतात. कारण विथ द करंट ट्रेंड्स काहीही होऊ शकतं. त्यातल्या त्यात आपण जास्तीत जास्त प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो तेवढंच आपण बघू शकतो. कारण टेक्निकली स्पीकिंग सायबर फ्रॉड इतके वाढत चाललेत ना, की कुठली इमेज कशी रिप्लेस करायची. इव्हन फिजिकली जरी सबमिट केलं तर खाली सही लिहिलं असेल तरी खाली ते दुसरा कागद लावून त्याचा परत वेगळा झेरॉक्स पण काढताच येऊ शकतो डेफिनेटली. पण मी जर आज ट्रान्सफर करतेय तर मी काय त्यातल्या त्यात प्रिकॉशन घेऊ शकते, एवढाच विचार त्याच्यामध्ये होऊ शकतो. येस, ऍक्च्युली मॅम माझ्यासोबतच काय झालं होतं ना, आय हॅव गिव्हन माय डॉक्युमेंट्स फॉर सम फॉर अ क्रेडिट कार्ड, ठीक आहे, पण मी ते घेतलं नाहीये. बट इट वॉज लाईक विदाउट माय कन्सेंट माय पॅन कार्ड वॉज यूज आणि म्हणजे माझं नाव, माझं पॅन कार्ड हे दोन गोष्टी यूज केल्या. पण कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी जो आहे तो तिसऱ्याच व्यक्तीचा कुठंच तरी होता. ओके. आणि हे ट्रान्झॅक्शन जो व्यक्ती मागील 3 महिन्यापासून करत होता. मला नव्हतं माहिती की माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा ईमेल आयडी नव्हते, त्यामुळे मला काही नोटिफिकेशन येत नव्हते. पण पॅन कार्ड असं झाल्यावर तुम्ही काय करा? मग हे मला कळलंही नव्हतं. माझं सिबिल स्कोर वॉज गोइंग डाऊन डाऊन अँड एव्हरी टाइम, आणि हे मला ठाऊक नव्हतं. आणि ज्या बँकनी इश्यू केलं होतं ना, देन आय सेंट एन ईमेल टू दॅट बँक ग्रुपिंग RBI इन दॅट बँक. मग मी सायबर आय मीन टू से इथे गेले कमिशनर ऑफिसमध्ये, तिथं मी FIR फाईल केलं. ते जाऊन मी बँकला ते FIR अटॅच केलं. त्यांनी मला अपॉलॉजी पण हे केलं आणि जेवढे पण माझे सिबिल स्कोर म्हणजे डाऊन झालं होतं, परफेक्ट. पण ते मला कधी लक्षात आलं, ते म्हणते की मॅम यू हॅव टू गो अँड यू हॅव टू पे 500 रुपीज टू सी विच ऑल दी क्रेडिट कार्ड यू आर युझिंग हिअर. म्हणजे पण ही माझी मिस्टेक तर नाहीये. माझं पॅन कार्ड कुणी यूज केलं आणि कसं यूज केलं ते मलाही माहिती. बट व्हॉट गुड थिंग यू डिड वॉज की तुम्हाला ज्यावेळी लक्षात आलं की समवन इज युझिंग इट wrongly, the very first step is to approach the proper authorities, may it be a police machinery, online case file करणे. So that shows the vigilance